आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल पावभाजी, तीही अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत. आजच्या या रेसिपीत तुम्हाला मिळणार आहे एकदम सोपी आणि झटपट कृती, घरच्या घरी हॉटेलसारखी अप्रतिम चव आणि काही खास स्टेप्स ज्यामुळे भाजीचा रंग, चव आणि टेक्स्चर अगदी परफेक्ट येईल. चला तर मग वेळ न घालवता झटपट आणि स्वादिष्ट पावभाजी कशी बनवायची ते पाहूया. अर्धी वाटी गाजर व थोडंसं बीट सोलून चिरलेली, मध्यम आकाराचे बटाटे तेही सोलून चिरलेली, 1 वाटी वाटाणा, 1 मोठी वाटी फ्लावरचे तुकडे, अर्धी वाटी शिमला मिरची, 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो व कांदा, 3 ते 4 चमचे पावभाजी मसाला, तूप किंवा तेल, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, बटर, हळदी आणि हिंग. कुकरमध्ये 1 चमचा तूप आणि थोडंसं बटर गरम करून घ्या. त्यात चिरलेला कांदा आणि आलं लसूण पेस्ट घालून सोनेरी होईपर्यंत परता. मी तुमच्यासोबत एक बोनस रेसिपी सुद्धा शेअर करत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कांदा छान सोनेरी परतून झाला की त्यात आपण घालणार आहोत हळदी आणि हिंग. त्यालाही छान मिक्स करून घ्या. आता घालूयात बारीक चिरलेला टोमॅटो. तुम्ही इथे टोमॅटो प्युरी सुद्धा वापरू शकता. टोमॅटो एखाद मिनिट परतून झाला की त्यात आपण आता घालणार आहोत पावभाजी मसाला. तुम्हाला जर भाजी झणझणीत हवी असेल तर इथे लाल तिखटही घालू शकता. आता छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या. आता इथे थोडंसं बटर अजून घाला. बटरचा छान स्वाद यावा आणि ते जळू नये यामुळे बटर टप्प्याटप्प्याने घाला. वाह, तुम्ही पाहू शकता मसाला किती छान परतला आहे. आता त्यात आपण घालणार आहोत ढोबळी मिरची, गाजर आणि बीट वापरल्यामुळे छान हॉटेल सारखा कलर येतो. आता त्यात घाला फ्लावरचे तुकडे आणि ते व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्या. नंतर यामध्ये बटाटा आणि वाटाणा घालून घ्या. आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्या. सर्व भाज्या मसाल्यांमध्ये मस्त कोट झाल्या पाहिजेत. भाज्या मस्त परतून झाल्या की झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं भाज्या वाफून घेऊयात. भाज्या मस्त परतून झाल्या की त्याला एकदा हलवून घेऊयात. आता ह्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे. लक्षात ठेवा, भाज्यांना पाणी सुटतं, त्यामुळे अति पाणी घालायचं नाहीये. 2 ग्लास पाणी पुरेसं आहे. आता चवीपुरतं मीठ घालून सगळं एकदा शेवटचं व्यवस्थित मिक्स करून घ्या. झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. शिजवून घेतलेल्या भाज्या रवी किंवा मॅशरच्या मदतीने छान बारीक करून घ्या. भाज्या छान मऊ आणि गुळगुळीत होईपर्यंत मॅश करा. भाज्या गरम आहेत, मॅश करताना
वाफ पोळू शकते, त्यामुळे इथे काळजीपूर्वक मॅश करा. भाजी तयार झाली की त्यात बटर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. आता भाजीला फक्त 2 ते 3 मिनिटं एक उकळी काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपलं पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे, ना जास्त आहे ना कमी आहे. तर अशाच प्रकारे घरी अगदी हॉटेलसारखी पावभाजी तयार आहे. भाजी तयार झाली की वरून थोडं बटर, कोथिंबीर, कांदा, लिंबाचा रस आणि शेव टाकून सर्व्ह करा. अरे हो, सांगायचंच राहून गेलं. मी हे गव्हाचे पाव घरी बनवलेले आहेत बरं का. तुम्हाला जर पाहायचे असेल की हे पाव कसे झाले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पावभाजी तवा पुलाव रेसिपी बनवण्यासाठी कढई किंवा पॅनमध्ये बटर घालून ते गरम करून घ्या. आता 1 टीस्पून पावभाजी मसाला घाला आणि ते बटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर यामध्ये 1 कप शिजवलेला भात घालायचा आहे. 1 कप शिजवलेला भात असेल तर 1 टीस्पून पावभाजी मसाला वापरायचा. 2 कप शिजवलेला भात असेल तर 2 टीस्पून पावभाजी मसाला वापरायचा. असं ह्याचं अगदी सोपं प्रमाण आहे. आता 1 चमचा पावभाजीची भाजी घालून सर्व छान मिक्स करून घ्या. अशा प्रकारे एकच पावभाजी बनवून आपण मस्त 2 डिश आरामात तयार करू शकतो. अशा प्रकारे एकदाच पावभाजी केली की आपण ती आरामात 2 टाइम वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ शकतो. मी पावभाजी करताना नेहमी जास्त करते, कारण की दुपारी पावभाजी आणि संध्याकाळी मस्त तवा पुलाव होतो. सुट्टीच्या दिवशी आरामही मिळतो आणि 2 टायमाचं जेवणही एकदाच होऊन जातं. तुम्हाला माझ्या ह्या रेसिपीज कशा वाटल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हीही येईल त्या सुट्टीला हा बेत नक्की करून पहा.